मी काय बोलते, मी कामाला जाऊ का कुठे मग? कारण मी 2-3 ठिकाणी अप्लाय केलाय, जिथून पण रिस्पॉन्स पहिला येतो का तिकडे मी इंटरव्ह्यू द्यायला जाईन आणि काम जॉईन करेन. चालेल ना? पण बाई चालेल, जा. असं पण तुम्ही दोघी काय करणार आहे घरात बसून? एक कामाला गेली, एक घरातलं केलं, थोडीशी मदत तिला पण करत जा कामाला. ताई, मी आईला विचारलंय उद्यापासून मी कामाला किंवा म्हणजे तिकडे काम मिळेल तिकडे जाऊ का म्हणून, तर त्या हा मला बोलल्या. ठीक आहे बाई, जा. A few moments later. काय हो आई? काय बोल ना. मला प्रीती बोलत होती ती कामाला जाणार आहे म्हणून. अगं हा, मीच तिला बोलले चांगलं काम असेल तर कर म्हणून. आणि ती हे पण बोलली का तुम्ही लगेच परमिशन पण दिली तिला कामाला जाण्यासाठी? हा बोलले असं, कारण म्हटले चांगलं काम असेल तर दोघी घरात काय करतील म्हणून तिला बोलले मी, का चांगलं काम असेल तर कर म्हणून तू. का हो आई? माझं लग्न झालं तेव्हा मी तुम्हाला बोलले होते मला पण कामाला जायचे, तुम्ही मला कामाला नाही जाऊ दिलं. नवीन आहे अजून, तिला घरातले जास्त कामं येत नाही, तुला येतात सगळे कामं, तुला माहिती झालंय सगळं, म्हणून मी तिला परमिशन दिली का जा म्हणून तुला जायचंय तर कामाला. हो, म्हणजे ती कामाला जाणार, पैसा कमवणार आणि सगळी घराची कामं मीच करणार का? आहो ताई, एवढं रागवता कशाला? सकाळचं जे काम असेल ना, काही पण जेवढं भाजी चपाती काय काम असेल ना, ते मी करून जाईल. जेवढं माझ्याकडून सकाळी जमेल तेवढं मी करेल. बाकीचं आपण रात्रीचा राहिला प्रश्न, तर आपण दोघी मिळून स्वयंपाक करूया. हो बाई, जावा तुम्हीच कमवा पैसे. आहो ताई, पैसे कमवायसाठी कामाला नाही जात, किंवा मग तुम्ही जसं घरात तुमचे दीर, माझे भाऊजी, आई तुम्हाला सगळं जसं घर चालवायला पैसे देतात, तसंच मी पण तुम्हाला जसं माझा पगार आहे तसा अर्धा पगार तुम्हाला देईल, तसंच तुम्ही चालवणार. कुठलेही पैसे असं नाही की पैसेच कमवायला जातील. घरात आपण दोघी काय करणार, म्हणून मी विचार केला कामाला जायचा. हो चालेल. मग लग्नाआधी मी पण जॉबला जायचे. हो, पण लग्नानंतर आई मला नको बोलल्या म्हणून मी काही जॉबला गेले नाही. हो, पण तू जा कामाला आणि टिफिन पण घेऊन जात जा. बाहेर रोज खात जाऊ नको, ना तर आजारी पडशील. चालेल. किती चांगलं आहे तो, असं समजून घेणारी जाव सगळ्यांना भेटली पाहिजे.